नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे APAR ID. हा आयडी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचा ठरणार आहे. तर मग तो नक्की कसा बनवायचा? चला एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. हा APR ID आहे तरी काय? याला वन नेशन वन स्टुडंट ID असंही म्हणतात. आणि नावावरूनच आपल्याला कल्पना येते की आपलं जे काही पूर्ण शिक्षण आहे, म्हणजे अगदी शाळेपासून ते कॉलेजपर्यंत, ते सगळं एकाच आयडीमध्ये एकत्र येणार आहे. बरं, मग हा APR ID म्हणजे नेमकं काय? त्याचा फुल फॉर्म काय आहे? चला जरा अजून डिटेलमध्ये बघूया. APAR म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. नावाप्रमाणेच हा एक युनिक आणि कायमस्वरूपी आयडी आहे, जो तुमच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा मागोवा ठेवतो. म्हणजे विचार करा, शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते थेट उच्च शिक्षणापर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी. ठीक आहे, आयडी तर कळला, पण आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याची गरजच काय आहे आणि याने आपला म्हणजे विद्यार्थ्यांचा काय फायदा होणार आहे? ह्याचं सगळ्यात मोठं महत्त्व असं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वतःचा युनिक कायमस्वरूपी आयडी मिळणार आहे. यामुळे काय होईल तर शैक्षणिक प्रगतीचा मागोवा ठेवणं खूप सोपं होईल. शिक्षकांना सुद्धा कळेल की कुठे सुधारणा करायची गरज आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सगळे रेकॉर्ड्स डिजिटल आणि सुरक्षित राहतील. म्हणजे कागदपत्र सांभाळायची कटकटच संपली. ओके, थिअरी तर खूप झाली. आता आपण प्रत्यक्ष बघूया की हा आयडी बनवायचा कसा. यासाठी आपल्याला डिजिलॉकर पोर्टल वापरावं लागेल. चला स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूया. तर सगळ्यात आधी आपल्याला digiloccer.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे गेल्यावर लॉग इन किंवा रजिस्टर यावर क्लिक करायचं. आपले डिटेल्स टाकायचे आणि मग जो पिन सेट केला आहे तो टाकून व्हेरीफाय करायचं. इथे बघा, लॉग इन करण्यासाठी तुम्हाला दोन अगदी सोपे ऑप्शन्स मिळतात. एकतर तुम्ही तुमचा आधार नंबर वापरू शकता, नाहीतर तुमचा मोबाईल नंबर. आता तुम्ही तुमचा नंबर टाकला की तुम्हाला तुमचा 6 अंकी सिक्युरिटी पिन विचारला जाईल. तो टाकला की तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर सुरक्षितपणे लॉग इन व्हाल. लॉग इन झाल्यावर एकतर तुम्हाला समोरच गेट नाव असं एक बटन दिसेल, किंवा तुम्ही सरळ सर्च बारमध्ये जाऊन APAR असं सर्च करू शकता. तुम्हाला लगेचच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स हा ऑप्शन मिळून जाईल. चला आता आपण पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. बघूया की आयडी बनवण्याची खरी प्रक्रिया कशी आहे. इथे एक सोपी गोष्ट अशी आहे की तुमचं नाव, जन्मतारीख आणि लिंग हे तुमच्या आधार कार्डमधनं आपोआप भरलं जाईल. म्हणजे आपल्याला ते पुन्हा टाईप करायची गरज नाही. वेळही वाचतो आणि चूक होण्याची शक्यताही नसते. ओके, आता इथे एक खूप महत्त्वाचा प्रश्न येतो की आयडेंटिटी टाईप म्हणजे ओळख प्रकार कोणता निवडायचा. इथे 3 पर्याय आहेत. जर तुम्ही सध्या शिकत असाल आणि तुमच्याकडे रोल नंबर असेल तर रोल नंबर निवडा. जर तुम्ही नुकताच प्रवेश घेतला असेल तर न्यू ॲडमिशन निवडा. आणि जर तुमच्याकडे अजून कोणताही विशिष्ट नंबर नसेल तर नन म्हणजे काहीही नाही हा पर्याय निवडायचा. ही बघा, इथे या ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये तुम्हाला हे पर्याय दिसतील. तुमच्या परिस्थितीनुसार जो योग्य असेल तो एक पर्याय निवडायचा आहे. बरं, आयडेंटिटी टाईप निवडल्यावर आता फक्त शेवटच्या काही गोष्टी करायच्या आहेत. तुमचं प्रवेशाचं वर्ष निवडा, तुमची शाळा किंवा कॉलेज निवडा, संमतीसाठीच्या बॉक्सवर टिक करा आणि मग गेट डॉक्युमेंटवर क्लिक करा. बस. आणि बस एवढ्या सोप्या स्टेप्स पूर्ण झाल्या की झाला आपला नवा डिजिटल विद्यार्थी आयडी तयार. तर पाहिलं किती सोपं आहे. काही मिनिटांतच आपला APR ID तयार झाला आणि तो डिजिलॉकरमध्ये सुरक्षितपणे सेफ सुद्धा झाला. आता तो कधीही कुठेही वापरता येईल. शिक्षण आता अधिकाधिक डिजिटल होत चाललंय. हे डिजिटल आयडी कार्ड तर त्याची फक्त एक सुरुवात आहे. जरा विचार करा, भविष्यात आपल्याला या क्षेत्रात अजून कोणते मोठे बदल बघायला मिळू शकतील.